भांडूपमध्ये घडलेली घटना तुम्ही सगळ्यांनी न्यूजवर पाहिलीच असेल. मित्रांनो, मुंबईकरांची ही जी BST बस आहे ना, स्पेशली ही जी इलेक्ट्रिक मध्ये आलेली बस आहे, ही बस ना, ही टाइम बॉम्ब आहे. टाइम बॉम्ब म्हणजे काल 29 डिसेंबर रोजी भांडूपमध्ये घडलेली घटना तुम्ही सगळ्यांनी न्यूजवर पाहिलीच असेल. ह्या इलेक्ट्रिक बस खाली येऊन 4 जणांचा मृत्यू आतापर्यंत झालाय आणि 9 जण इंजर्ड आहे. लास्ट इयर पण 2024 मध्ये पण कुर्ल्यामध्ये सेम घटना घडलेली. अशीच एक इलेक्ट्रिक बस होती BST ची आणि त्याच्याने बऱ्याच लोकांना मृत्युमुखी पडायला लागलेलं. बरेच लोक अपघातात मारले गेलेले. त्याचा काहीतरी कंट्रोल फेलियर झालेला. बघा, टेक्निकल इश्यू देऊन तर प्रशासन तर ह्याच्यावरून हात काढून घेईल, पण जर खरंच या बसेसमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपली ती आधीची जी डिझेल बस होती, CNG बस होती, तीच बेस्ट आहे. चला, मुंबईमध्ये ना सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू आहे, पण ना एक माणसाच्या जीवनाचीच व्हॅल्यू नाही. ना धड रस्ते, ना असं कंट्रोल्ड पोल्युशन. इकॉनॉमिकल हब बोलतात मुंबईला. इकॉनॉमिकल हब चालवण्यासाठी जी मॅनपॉवर काम करते, त्या लोकांना सुखसुविधा ना एकदम शुल्लक आहेत. म्हणजे त्यांच्या जीवाची पर्वा वगैरे ना एवढी, म्हणजे बाकी शहरांमध्ये जसं बघतो ना आपण, तसं काहीच नाही. म्हणजे वेल मॅनेज जशी सिटी असते ना, तसं तर बिलकुल नाही. कोणता तरी अपघात घडला आणि त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तर गोष्ट वेगळी आहे, पण ह्या ज्या प्रशासनाने बसेस आणल्या त्या साला इलेक्ट्रॉनिकल प्रॉब्लेममुळे तुम्ही डायरेक्ट चिरडून मारताय. भाई, गाड्या पळवायला तर अशी पण जागा आहेत नाही मुंबईमध्ये. भाई, फक्त ट्रॅफिकमध्ये लोक रस्त्यावर चालतायत आणि त्यांना बसेस उडून जात आहेत. दिस इज नॉट फेअर ना यार. चालणाऱ्यांची काय चुकी आहे? आणि आता हे जे सेकंड मुंबई, थर्ड मुंबई हे जे बनवत आहेत ना पालघरला किंवा नवीन एअरपोर्टच्या बाजूला, हे आधीच झालं पाहिजे होतं. नवी मुंबईच्या नंतर पण एक अल्टरनेट मुंबई बनायला पाहिजे होती. म्हणजे ती पॉप्युलेशन आता इथून तर काही कमी नाही होऊ शकत, बट दुसरीकडे अपॉर्च्युनिटी क्रिएट करून सरकारला पहिलाच अक्कल यायला पाहिजे होती. आणि कोणाला काय ब्लेम करून मतलब नाही. शेवटी आपण मुंबईकरांना ती सवय झाली आहे मरत मरत जगायची. पहिल्या ट्रेनमधून पडून मारायचे, आता बसमधून चिडून मारतो. कसे ना कसे तरी हा मुंबईकर मरतोच आहे बस.